तर इथे हरभरा जो आहे तो पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये मिरची आणि लसूण आहे ते वाटून घ्यायचं आहे. ते एक छोटी वाटी भरून मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि आता हिला गॅसवर एक उकळी येईपर्यंत शिजवून घेणार आहे. तर ही डाळ उकळते तोपर्यंत मिरची आणि लसूण मिक्सरमधून वाटून घेणार आहे. आता इथं थोडेसे शेंगदाणे भाजून घेत आहे मी, जे भाजीसाठी लागणार आहे. आता इथं शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता ह्याला थोडं थंड होऊन देणार आहे. त्यानंतर याचे साल काढून घेणार आहे आणि मिक्सरमधून भरडे वाटून घेणार आहे. इथं कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. आता हे तेल तापून द्यायचं. आता तेल तापलेलं आहे तर यामध्ये मी जिरा टाकत आहे थोडं. आता जिरे टाकल्यानंतर ही जी लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे ती याच्यामध्ये टाकणार आहे. आता हे टाकल्यानंतर याला तेलमध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं, कच्च्या लसणाचा वास निघून जाईपर्यंत. एकदा कच्च्या लसणाचा वास निघाला का भाजी चांगली लागते. आणि ही जी आहे ही लोखंडी कढई आहे, याच्यामधून आपल्याला लोह मिळतं म्हणून मी ही कढई यूज करते. इथे हरभऱ्याच्या डाळीला उकळी आलेली आहे पहा. आता हे गॅस मी बंद करते आणि इथे हे मिरची आणि लसूण तेलामध्ये चांगले फ्राय होत आहेत. आता लसूण आणि मिरची ह्याच्यामध्ये चांगली फ्राय झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये आता मी 1 चमचा हिंग टाकणार आहे आणि हिंग टाकल्यानंतर 1 चमचा हळद टाकणार आहे. आता आपली हळद आणि हिंग टाकून झालेली आहे. आता हरभऱ्याची भाजी जी मी धुतलेली होती ती मी आता ह्याच्यामध्ये टाकत आहे. ही डाळ आता ह्याच्यामध्ये टाकलेली आहे, हरभऱ्यामध्ये मिक्स केलेली आहे. आता यामध्ये मी मीठ टाकणार आहे. मीठ तुम्ही चवीनुसार टाका, तुम्हाला जसं लागतं तसं. आता हे सगळं काही मिक्स करायचं आणि याला झाकण लावून वाफेवर शिजवून घ्यायचं. आता या भाजीला सर्व मिक्स करून झालेलं आहे. आता याच्यावरती मी झाकण ठेवत आहे आणि वाफेवरती शिजून द्यायची आहे. तर येथे आपली भाजी शिजून तयार आहे, पाहू शकता तुम्ही. मस्त असा कलर आलेला आहे, खमंग वास येत आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी हा जो शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तो टाकणार आहे. संपूर्ण नाही, थोडंच टाकणार आहे.
आता ही आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे.